हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.6चा क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व्ह करू. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे, फाइंड द फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल गिवन बिलो 2x² प्लस x मायनस 1. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला पॉलिनॉमियलचा फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. स्टेप नंबर फर्स्ट आहे, क्वेश्चन मध्ये जो पॉलिनॉमियल दिला आहे तो आपण लिहून घेऊ. स्टेप मध्ये आपल्याला कोइफिशियंट फाइंड आउट करायचं आहे. सो प्रत्येक टर्मचा कोइफिशियंट बघू. पहिल्या टर्मचा कोइफिशियंट आहे 2, सेकंड टर्मचा कोइफिशियंट आहे 1 आणि थर्ड टर्मचा कोइफिशियंट आहे -1. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला दोन नंबर शोधायचे आहेत. सो त्यांना मी नाव दिलं A आणि B. ह्या दोन नंबरची ऍडिशन ही नेहमी मधला नंबर असतो आणि ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते ह्या दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशन सारखं येतं. सो 2 मल्टिप्लाइड बाय -1 आन्सर येतं -2. ठीक आहे. सो आता असे दोन नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -2 येतं आणि ज्या दोन नंबरचं ऍडिशन केलं तर 1 येतं. सो मी डायरेक्ट इथे लिहिते आहे, A ची व्हॅल्यू आपल्याला येणार -1 आणि B ची व्हॅल्यू असेल 2. जर आपण हे दोन नंबर घेतले तर यांचं ऍडिशन केलं तर 1 येईल आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येतं -2. तर हे दोन नंबर आपल्याला इथं टाकायचे आहेत, पण ते कसं लिहिणार ते आता मी सांगते. सो -1च्या जागी लिहायचं -1x आणि 2च्या जागी लिहायचं 2x. 2 ची साइन काही नाहीये म्हणून ती येणार पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता सेम जसं इथे दोन नंबर लिहिले आहेत ते आपण याच्याऐवजी लिहिणार. सो इथे येणार 2x², हा आला -1x आणि +2x आणि ही जर -1 होता त्याला आपण तसंच लिहिलं. आता ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं, -1x + 2x तर x येतं, म्हणजे आपण जे दोन नंबर फाइंड आउट केले ते करेक्ट होते. आता पुढे काय करणार, ह्या दोन नंबर मधून आपल्याला कॉमन काढायचं आहे. सो ह्या दोन नंबर मधून कॉमन काय येणार आहे, x आणि उरणारे 2x - 1. ह्या दोन नंबर मधून कॉमन आला 1 आणि ब्रॅकेट मध्ये आलं 2x - 1. सो ह्या स्टेप वरून सुद्धा तुम्हाला कळून जाईल की A आणि B ची व्हॅल्यू जी तुम्ही फाइंड आउट केली आहे ती करेक्ट आहे की नाही. जर हे दोन ब्रॅकेट सेम असतील म्हणजे तुम्ही काढलेलं A आणि B ची व्हॅल्यू सेम आहे. सो ह्या दोन ब्रॅकेट ऐवजी आपण एकचदा ब्रॅकेट लिहू, 2x - 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार, हे जे उरलेले टर्म्स आहेत ते. आणि हे झाले आपल्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स अँड दिस इज युअर आन्सर. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन ज्याच्यामध्ये पॉलिनॉमियल दिला आहे 2m² + 5m - 3. याचे फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी पहिली स्टेप काय करतो आपण, कोइफिशियंट फाइंड आउट करतो. फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट आहे 2, सेकंड टर्मचा कोइफिशियंट आहे 5 आणि थर्ड टर्मचा कोइफिशियंट आहे -3. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं असतं, दोन नंबर, ज्या दोन नंबरची ऍडिशन केली तर कोणता नंबर येतो, करेक्ट, हा मधला नंबर. आणि ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते कोणाच्या बरोबर येतं, ह्या दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या बरोबर. सो 2 मल्टिप्लाइड बाय -3 इक्वल टू असतं -6. सो आता तुम्ही कॅल्क्युलेशन करून सांगा की A ची व्हॅल्यू काय लिहू आणि B ची व्हॅल्यू काय लिहिणार. करेक्ट. सो तुम्ही A इक्वल टू जेव्हा 6 लिहितात आणि B इक्वल टू -1 लिहिणार
तेव्हा तुम्हाला a प्लस बी 5 मिळणार आणि a मल्टिप्लाइड बी -6 मिळणार. सो आता याच्याऐवजी काय लिहिणार? 6. इथं व्हेरिएबल आहे m म्हणून आला m आणि याच्याऐवजी तुम्ही लिहिणार -1m. 6च्या पुढे कोणताही साइन नाहीये म्हणून त्याला प्लस साइन देऊ. सो या 5mच्या जागी आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज पुट कराव्या लागतील. इक्वेशन येणार 2m² प्लस 6m -1m -3. नेक्स्ट स्टेप मधून कॉमन काढणार. सो 2m² प्लस 6m मधून कॉमन आला 2m. ब्रॅकेटमध्ये उरलं m प्लस 3. ह्या दोघांमधून कॉमन काढला -1 आणि ब्रॅकेटमध्ये उरला m प्लस 3. अगेन दोघं ब्रॅकेट सेम आहे म्हणजे a आणि b ची व्हॅल्यू करेक्ट आहे. सो m प्लस 3 एकचदा लिहू आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये जे हे उरलेले टर्म्स होते त्यांना आपण लिहिणार आणि हे आपले आले आहे फॅक्टर. सो ह्या क्वेश्चनचे आपल्याला फॅक्टर काय मिळाले? m प्लस 3 आणि 2m -1. आजच्या या व्हिडिओचा हा लास्ट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या पॉलिनॉमियलचं फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आपण लिहिणार दिलेला पॉलिनॉमियल x² -x होल स्क्वेअर -8 x² - x प्लस 12. जर तुम्ही इक्वेशन व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर x² - x हा नंबर दोनदा रिपीट झाला आहे म्हणून त्याला आपण काहीतरी कन्सिडर करू. सो मी इथं कन्सिडर करते x² - x इक्वल टू z. ठीक आहे. याच्याऐवजी काय लिहिणार? z लिहिणार. सो आपलं न्यू इक्वेशन काय बनलं मग? z² -8z प्लस 12. आता हे इक्वेशन आपण आधीचे जे इक्वेशन सॉल्व केले त्याच्यासारखं दिसतंय? येस. सो सेम नेक्स्ट स्टेप राहणार कोइफिशियंट. सो फर्स्ट टर्मचं कोइफिशियंट आहे 1, सेकंड टर्मचा कोइफिशियंट आहे -8 आणि थर्ड टर्मचा कोइफिशियंट आहे 12. फाइंड आउट करायचं आहे दोन नंबर a आणि b. ह्या दोन नंबरची ऍडिशन येते करेक्ट, हा मिडल नंबर, आणि ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन काय येतं? ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन. सो 1 मल्टिप्लाइड बाय 12 इक्वल टू 12. फाइंड आउट करा दोन नंबर. सो कॅल्क्युलेशन तुम्ही रफ पेजवर करू शकतात आणि डायरेक्टली इथं आन्सर लिहा. a इक्वल टू काय येणार आणि b इक्वल टू काय येणार. व्हिडिओ पॉज करा, आधी a आणि b चं कॅल्क्युलेशन कंप्लीट करा आणि मग हा व्हिडिओ पुढे बघा. मी इथं डायरेक्टली a आणि b ची व्हॅल्यू लिहिते आता. सो a इक्वल टू आपल्याकडे येणार -6 आणि b इक्वल टू आहे -2. -6 ला आपण काय लिहिणार? -6 आणि इथं z आहे म्हणून आला z. -2 ला काय लिहिणार? -2z. सो -8z जागी ह्या दोन नंबर येणार. न्यू इक्वेशन मध्ये आपण लिहू z² -6z -2z प्लस 12. दोन टर्म मधून कॉमन येणार z. ब्रॅकेटमध्ये आलं z -6. याच्यामधून कॉमन आलं -2 आणि ब्रॅकेटमध्ये आलं z -6. दोघं ब्रॅकेट सेम आहे म्हणून त्याला एकदाच लिहू आणि उरलेले जे टर्म्स होते त्यांना आपण एकत्र लिहून घेऊ. इथपर्यंत कळालं? सिंपल. आपल्याला इक्वेशन मध्ये एक जो टर्म होता तो डबल वेळेस म्हणजे मोठा टर्म होता त्याला आपण z कन्सिडर केलं आणि z कन्सिडर करून आपण हे सिंपल कॅल्क्युलेशन काढलं. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार?
जो z-6 आलं होतं आणि सेकंड टर्म आली होती z-2. झेडची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण? एक्स स्क्वेअर मायनस एक्स. हे बघा इथं लिहिलं होतं झेडच्या जागी एक्स स्क्वेअर मायनस एक्स कन्सिडर केलं, ते आपण इथं लिहिणार. सो पहिलं इक्वेशन आलं एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि हा -6. दुसऱ्या इक्वेशन मध्ये आलं एक्स स्क्वेअर मायनस एक्स -2. 2 इक्वेशन मिळाले सेम. आता दोघं इक्वेशनला परत ह्या मेथडने सॉल्व्ह करायचं. सो आता पहिलं इक्वेशन घेऊ. इथं मी पहिलं इक्वेशन लिहिते, ठीक आहे. सो इथं पहिलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स -6 आणि हा जो दुसरा इक्वेशन आहे ते या साईडला लिहिते एक्स स्क्वेअर मायनस एक्स -2. आता आपल्याला माहिती आहे की ह्या टर्म मध्ये कोइफिशियंट कोणते कोणते आहेत? 1, -1, -6. फाइंड आउट करायचे आहेत 2 टर्म, ज्याचं ऍडिशन काय येणार आहे? ही मधली टर्म आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन विच इज -6. सेम गोष्ट इकडे पण करून घेऊ. यांचं कोइफिशियंट काढलं तर काय येतं? 1, -1, -2. 2 नंबर शोधायचे आहेत a प्लस बी, ज्यांचं ऍडिशन केलं तर हा मधला टर्म येतो आणि त्या 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? ह्या 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन विच इज -2. ठीक आहे. सेम चालू आहे दोघीकडे. आता इथं कोणते 2 टर्म येणार? a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू काय येणार? सो असे 2 टर्म फाइंड आउट करा ज्यांचं ऍडिशन -1 असेल आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन -6 असेल. सो a ची व्हॅल्यू आली -3 आणि b इक्वल टू आलं 2. याच्याऐवजी आपण काय लिहिणार? 3x आणि याच्याऐवजी लिहिणार 2x. सो हे 2 नंबर आपण इथं जर पुट केले तर आपलं इक्वेशन मिळालं एक्स स्क्वेअर -3x प्लस 2x -6. सेम याच्यातून कॉमन निघणार x आणि ब्रॅकेटमध्ये आलं x -3. याच्यामधून कॉमन निघणार 2, ब्रॅकेटमध्ये आलं x -3. सो x -3 कॉमन आला आणि x + 2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मिळाला. सो पहिल्या इक्वेशनचे आपल्याला हे 2 फॅक्टर मिळाले. आता या साईडला येऊ. याच्यामध्ये a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू काय येणार? करेक्ट. सो इथं a ची व्हॅल्यू आली -2 आणि b ची व्हॅल्यू आली आहे 1. ठीक आहे. आता सेम -2 च्या जागी आपण -2x लिहिणार आणि 1 च्या जागी आपण लिहिणार 1x. हे 2 नंबर ह्या इक्वेशन मध्ये टाकणार तर इक्वेशन आलं एक्स स्क्वेअर -2x -1x -2. पहिल्या 2 टर्म मधून कॉमन काढला x, ब्रॅकेटमध्ये आलं x -2. दुसऱ्या 2 टर्म मधून कॉमन काढला 1 तर ब्रॅकेटमध्ये आलं x -2. दोघं पण ब्रॅकेट सेम आहे, त्याला एकदा लिहून घेऊ आणि उरलेले जे टर्म होते त्यांना दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहू. आता बघा ह्या पॉलिनोमियलचे हे 2 फॅक्टर आले आणि ह्या पॉलिनोमियलचे आपल्याला हे 2 फॅक्टर मिळाले. सो आपल्याला ओरिजिनल पॉलिनोमियलचे फॅक्टर शोधायचे होते, जे काय येणार मग? ह्या पॉलिनोमियलचे फॅक्टर आणि याचे मल्टिप्लिकेशन. सो आपलं लास्ट आन्सर आलं x -3 x + 2 हे फॅक्टर आणि सेकंड पॉलिनोमियलचे फॅक्टर. and this is our answer. I hope
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. कुठेही डिफिकल्टी वाटली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकतात आणि मी ट्राय करेल की तुमचे सगळे डाऊट तिथं सॉल्व्ह करायला. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक